विजेच्या स्मार्ट मीटरपासून तूर्त सुटका, पण पुढे काय? जाणून घेऊया या बातमीमागील सत्य. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. महावितरणाच्या भोंगळ कारभार, विविध ग्राहकांना येणारे अव्वाच्या सव्वा विजेची बिले, त्यात लावलेले अनावश्यक कर, व्याज, डिपॉझिट, विलंब शुल्क, दंड इत्यादींच्या माध्यमातून अगोदरच ग्राहकांची लूट होत आहे. वीज बिलांवर लावलेले सर्व अधिभार एकत्रित केले तर सर्वसामान्य ग्राहकाला विजेच्या एका युनिटचा दर हा 10 ते 12 रुपये इतका येतो, तर व्यावसायिक वापर करणाऱ्या ग्राहकांना सर्वच अधिभार मिळून हा दर प्रति युनिट 20 ते 22 रुपयांच्या घरात जातो. याबाबत अनेक संघटना लढा देत असून देखील वीज मंडळाची ही लूट अद्याप थांबलेली नसून ती अविरत सुरूच आहे. यातच आता प्रत्येकाचे वीज मीटर बदलण्यात येऊन त्या जागेवर स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येईल अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयाला जनतेतून व महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने तुर्तास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्मार्ट मीटरचा निर्णय लागू होणार नाही असे घोषित केले आहे. शिवाय यातून लहान व्यावसायिकांना देखील वगळण्यात आले आहे. तसे पाहता शासनाने जर एखादी गोष्ट करण्याचे नियोजन केले असेल आणि त्याचे टेंडर देखील दिले गेले असेल तर ती अंमलबजावणी सहसा थांबत नाही. मात्र याबाबत नागरिकांचा होणारा वाढता विरोध आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात तयार झालेली लोकांची मानसिकता कदाचित या निर्णयाच्या आगामी विधानसभेत आपल्याला फटका बसेल याचा विचार करून फडणवीस यांनी तूर्त हा निर्णय घेतला असावा असे तरी वाटत आहे. त्यामुळे तुर्तास तरी हा निर्णय टाळला गेला असेल तरी भविष्यात स्मार्ट मीटरचे भूत ग्राहकांच्या माथी मारले जाणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे आता जरी हे संकट टळले असले तरी पुढे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. यापूर्वी शासनाने राज्यातील 2,16,00,000 सामान्य ग्राहकांकडे विजेचे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय 25.6 लाख औद्योगिक व मोठ्या ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्यात येणार होते. यासाठी 4 कंपन्यांना टेंडर देखील देण्यात आले आहे. याबाबत पूर्वीच लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे विजेचे बिल अधिक येईल अशी देखील भीती लोकांच्या मनात आहे. शिवाय प्रत्येक प्रीपेड मीटर सामान्य ग्राहकाला परवडणारे नाही. शिवाय याबाबत विविध कर्मचाऱ्यांचा देखील रोष आहे. स्मार्ट मीटर हे मोबाईल प्रमाणे प्रीपेड मीटर असून प्रत्येक वीज चोरी व चुकीच्या रीडिंगमुळे होणाऱ्या अवाजवी बिलांपासून नागरिकांची सुटका होईल असा महावितरणाचा दावा आहे. मात्र या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल असा आरोप वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केला आहे. आता पाहूया काय आहे स्मार्ट मीटर योजना. देशात ज्याप्रमाणे भाजपा सरकारने प्रत्येक गोष्टीच्या खाजगीकरणाचा घाट घातला आहे, त्याचप्रमाणे जीवनावश्यक असलेली वीज व वीज कंपनी यांचे देखील खाजगीकरण करून हा प्रकल्प देखील अदानींच्या आणि इतर कंत्राटदारांच्या घशात घालण्यात येत आहे असा आरोप सध्या तरी विरोधकांकडून होत आहे. ज्या राज्यात हा निर्णय अंमलबजावणी झाला त्या गुजरात राज्यात देखील याचा विरोध होत आहे. त्या ग्राहकांचे असे म्हणणे आहे की जे बिल 2 महिन्यांनी येत होते तेवढ्या पैशाच्या रिचार्जमध्ये स्मार्ट मीटर फक्त 7 ते 10 दिवस चालते. त्यामुळे ही शुद्ध ग्राहकांची लूट आहे. त्यामुळे हा संपूर्ण खेळ ग्राहकांच्या हिताचा नाही तर खाजगी कंपन्यांच्या हिताचा आणि भ्रष्टाचाराचा आहे असे तरी प्राथमिकदृष्ट्या यातून दिसून येत आहे. ज्यावेळेस याबाबतचा निर्णय पारित होतो त्यावेळेस महावितरणने एका मीटरसाठी 6,500 रुपयांचा प्रति मीटर रेट निर्धारित केला होता. मात्र कंत्राटदारांनी ज्यावेळेस याचे टेंडर भरले त्यावेळेस जवळपास 12,000 रुपये याची किंमत निश्चित केली. विशेष म्हणजे ज्या कंपनींना याबाबतचा ठेका देण्यात आला आहे त्या कंपनींना वीज वितरणाचा कोणताही अनुभव नाही. यातील काही कंपन्या या टेक्सटाईल कंपन्या आहेत तर काही बांधकाम व्यावसायिक कंपन्या आहेत. मग प्रश्न उपस्थित होतो की या कंपन्यांना सदरचे कंत्राट का दिले गेले. तर अशी माहिती समोर आली आहे की ज्या कंपनींनी याबाबतचा ठेका दिला गेला आहे त्या कंपन्यांनी सर्वात जास्त इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून भाजपच्या केंद्र सरकारला करोडोचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी 27,000 करोड रुपयांचा निधी हा मीटरच्या बदली करण्यासाठी लागणार आहे. तसे पाहता इतक्या पैशांमध्ये वीज मंडळाची देखभाल, दुरुस्ती, यंत्रणेची दुरुस्ती, पोल, नवीन ग्रीड लाईन्स, कॅपॅसिटर, ट्रान्सफॉर्मर इत्यादी नवीन मशिनरी अद्यावत करून त्याचे नूतनीकरण होऊ शकते. त्यामुळे आपल्या सहज लक्षात येईल की हा निर्णय वीज ग्राहकांच्या हिताचा आहे की कंत्राटदार कंपन्यांच्या हिताचा. असा निर्णय लागू झाल्यास सामान्यांचे जीवन मात्र जगणे कठीण होणार आहे. याआधीच सामान्य नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नात घट होत आहे. देशात फार मोठ्या प्रमाणात रोजगाराची कमतरता आहे. महागाईने कहर केला आहे. त्यामुळे सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की वीज ही जीवनावश्यक वस्तू आहे.
हिला सध्या कोणताही पर्याय नाही. त्यामुळे असे निर्णय घेतल्याने लोकांवर आर्थिक भार पडेल. असे निर्णय घेण्याचे सरकारने टाळले पाहिजे. नागरिकांनी देखील यापुढील काळात याबाबत अधिक जागृत राहून अशा बदलांचा तीव्रपणे विरोध केला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवत असे निर्णय न घेण्याबाबत सरकारला दबाव आणला पाहिजे. याबाबत आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला जर बातमी आवडली असेल तर आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.